The great happiness. Buddham saranam gacchami. Manopubbangama dhamma manosettha manomaya manasace pasannena भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ शास्त्री रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आर्य उपोषथ दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील शाहूनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये माझ्या समवेत असलेले पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महास्तवीर त्याचबरोबर संपूर्ण श्रामणेर संघ ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले आहे असे श्रद्धावान धम्मोपासक राजू निकाळजे साहेब त्यांचा परिवार आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्याकडून आज आम्हाला हे भोजनदान देण्यात आलाय असा संपूर्ण वाकळे परिवार वाकळे आई तसेच अनेक वस्त्यांमधून सुद्धा आम्हाला भोजनदान घेऊन आलेले सर्वच आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. बघा आज उपोषथ दिनही आहे. वाकळे आई वाकळे परिवाराचं पुण्य आहे. एकदा आपण सर्वांनी त्यांच्या पुण्याचं अनुमोदन म्हणून साधुकार द्यावा त्यांच्यासाठी परिवारासाठी. खरं तर निकाळजे परिवार आमच्या संपर्कात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सध्या औरंगाबाद जवळच असलेल्या साजापूर या ठिकाणी महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी वास्तव्य करतो. आमच्या समवेत बघा एवढा मोठा श्रामणेर संघ आहे. पूजनीय सुगत बोधी भंतेजी यांचे आशीर्वाद आहेत आणि त्या साजापूर येथे असलेल्या मॉनेस्ट्रीमध्ये आमचा वर्षावासाचं अधिष्ठान आहे. तिथे राहत असताना आम्ही लोकांना आवाहन केलं आहे की ज्यांना कुणाला भोजनदान द्यायचं आहे ते आपल्या श्रद्धेतून भोजनदान देऊ शकतात. आमचे निकाळजे साहेब ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहेत. तेथील सर्व काम ते करून देतात. एकदा त्यांचंही टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण स्वागत करावं. भोजनदान जरी वाकळे परिवाराचे असले तरी मात्र स्वीकारला आम्ही निकाळजे परिवाराच्या घरी. त्यामुळे त्यांचंही पुण्य आहे. मी पाहत होतो भोजनाला बसल्यावर डबे येतच होते.
आणि ते डबे खोलू खोलू आम्ही मला आई देतच होत्या, कोणत्यातून काय मी म्हटलं बा अजून कोणी आजूबाजूचे संघर्ष नगर, मुकुंदवाडी, संजय नगर, माडा काही राहिला असेल तर बोलवा. एवढं भोजन, एवढ्या भाज्या, सुंदर सुंदर भोजन होतं सर्व काही. तुमची अत्यंत श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघावर आणि त्यामुळे आपण श्रद्धापूर्वक आज भोजन दान दिलाय. बघा, मानवी जीवन जगत असताना भगवंताने सांगितलं आपल्या की केवळ स्वतःसाठीच जगणे त्याला जगणे म्हणत नाहीत, तर आपण आपलं जीवन जगत असताना सातत्याने दान पुण्य करू शकलो पाहिजे, शील पालन करू शकलो पाहिजे, ध्यान करू शकलो पाहिजे, बाबासाहेबांचं कामही करू शकलो पाहिजे. आपली बुद्धिमत्ता, आपला पैसा बाबासाहेबांनी सांगितलेल्या कार्यासाठी खर्चही केला पाहिजे. नाही तर मी सांगतो तसं जयंती आली की बाबासाहेबाचा जय जयकार एकदा करायचा, संध्याकाळी नाचायचं पोट भरून आणि मग झाले बाबासाहेब संपले, आपल्यातले डिलीट मारले. असं होता कामा नये. म्हणून केवळ बाबासाहेबांचा जय जयकार करणं सोपं आहे, केवळ बुद्ध वंदना म्हणणंही सोपं आहे, पण प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेल्या धम्माचं आचरण करणे हे फार अवघड आहे. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण शील सदाचाराचं पालन करून आपल्या परिवाराला आणि आपल्या स्वतःला सुद्धा योग्य बनवलं पाहिजे, पात्र बनवलं पाहिजे. कारण आपले जे वारस असतात, आपले जे मुलं असतात, ते कोणाकडे पाहून मोठे होतात? कोणाकडे पाहून मोठे होतात? घरातल्या ज्येष्ठ लोकांकडे, अर्थातच आई वडिलांकडे. मग आई वडिलांचा स्वभाव जसा असेल तर तुमच्या लेकरांचा तसाच निघेल की धीरूभाई अंबानीच्या पोरासारखा निघेल? कोणासारखा निघेल? बिलकुल. मी नेहमी सांगतो, मी रोखोक बोलत असतो, जो बाप दारू पिणारा असेल ज्या घरात, तो बाप म्हणून असेल, दारू पित असेल. जो बाप तंबाखू खात असेल, जो बाप वन रिकामे काम करत भटकत असेल, रिकाम टेकडा असेल, बापाची मता खात असेल, जी आई ध्यानावर नसेल, ती मुलांवर मुलींवर संस्कार टाकायचे सोडून पाखडतच बसत असेल, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, तर मला सांगा त्यांच्या घरात असलेले त्यांचे लेकरं कोणत्या स्वभावाचे होतील? होतील बाबासाहेबांच्या स्वभावाचे? होतील बुद्धाच्या स्वभावाचे? होतील पंचशीलधारी? होतील उपोषधारी? बिलकुल जशास तसा बाप जैसा बेटा होईल की नाही? आता तुम्ही मुकुंदवाडी परिसरात राहता, आता बऱ्यापैकी तुमच्याकडे स्लम एरिया आहे, तुम्हाला चांगला अनुभव असेल. मी हे सांगतोय ते लोकांकडे पाहूनच सांगतोय. तुम्ही खरंच सांगा, ज्या घरात दारू पिणारा बाप असेल किंवा वडीलधारे माणसं असतील, त्या घरातले पोरं मोठे मोठे होताना दारू पिणारे निघतील की नाही? बिलकुल निघतात, अपवाद वगळता. ज्या घरातले माणसं तंबाखू खाणारे असतील, बिलकुल पोरं तसे निघणार. तुमची इच्छा असो नसो, भलेही तुम्ही कोणत्या सुशीला देवी शाळेत टाका का अजून कोणत्या शाळेत नेऊन टाका पोराला, शाळेतलं शिक्षण पैसे देऊन नोकरीसाठी भेटते, पण जीवनाविषयीचं शिक्षण कोण देते? कोणाकडून भेटते? आई वडिलांकडून. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरादाराला, परिवाराला, प्रपंचाला, कुटुंबाला धार्मिक बनवलं पाहिजे. आणि धार्मिक म्हणजे काय? तर नुसतं पाया पडण्यापुरतं नाही, तर तुम्ही किमान आठवड्यातून एक दिवस उपवासाचं पालन करू शकले पाहिजे. महिला सुद्धा आणि पुरुष सुद्धा. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरामध्ये पूजा घर असायला पाहिजे. बाबासाहेबांकडे त्यांच्या वडिलांनी पूजा घर ठेवलं होतं. मी नेहमी सांगतो, तुम्ही पुण्याला सिम्बायोसिस कॉलेजमध्ये कधी जाल तर तिथे बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आहेत. नागपूरला पण बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू आहे. बाबासाहेबांकडे एवढी एवढी छोटीशी बुद्ध मूर्ती सुद्धा होती. अगरबत्ती लावण्याचा पॉट होता, मेणबत्ती लावण्याचा पॉट आताही तो आहे. बाबासाहेब रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करायचे. आणि आपण जर बाबासाहेबांमुळे सगळंच काही मिळाले, बाबा खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबासाहेबांमुळे नुसतंच म्हणत असेल आणि गाण्यावर नाचत असेल तेवढ्या पुरतं, पण बाबासाहेबांसमोर कधी फूल ठेवत नसेल, भगवान बुद्धाची कधी पूजा करत नसेल, कधी रोज वंदन करत नसेल, तर कोणत्या तोंडाने लोकांनी आपल्याला बौद्ध म्हणावं? घरावर निळा झेंडा लावला जयंती आल्यावर म्हणजे झाले का बौद्ध? निळी पट्टी गळ्यात टाकली, निळी लावली, झाले बौद्ध? काय बौद्धांची ओळख काय माहिती आहे तुम्हाला? बौद्धांची काय ओळख असते? कोणाला बौद्ध म्हणतात माहितीये का तुम्हाला? बौद्ध कोणाला म्हणतात? बौद्ध त्यांना म्हणतात की जे पंचशीलाचं पालन करतात. बौद्ध त्यांना म्हणतात की जे रोज विहारात जातात, नाही रोज जमत असेल तर किमान रविवारी जातात, आणि ते पण एकटेच नाही तर पोरा बाळांना घेऊन. आणि कोणत्या पोरा बाळांना? जे दुसऱ्यांना डिस्टर्ब करतील त्या नाही.
नाही तर घरी सांभाळायला कोणीच नाही, माझ्याकडे दिले चल विहारात. मग ते ग्रंथ ऐकूही देत नाही, ते प्रवचन दुसऱ्याला ऐकू देत नाही, आपल्याला ऐकू देत नाही, आपलं ध्यान मन सगळं त्या पोरातच. तर मी मुजागरच बोलतो, तशा लेकरांना विहारात घेऊन येत जाऊ नका. ज्याला समज आहे तेव्हापासून तर तारुण्यापर्यंतच्या पोरांना पोरींना विहारात आणत जा, जेणेकरून त्यांच्या डोक्यात काहीतरी जाईल. आता या लेकरांच्या लहान लहान लेकरांच्या काय जाईल का बघा तुम्ही. त्याला एक तर घेऊन बसावं लागते, त्याला एका जागी बसू वाटत नाही, ते माप फोडते, मग एकदम काय म्हणतात त्याला टाहू फोडते, ते एकदम सगळ्यांना तिकडेच पाहतात. मग लोक काय झालं आणि त्यालाच सांगतात मुक्या बसणार बाई, त्याला घेऊन जाणार तिकडे, मुक्या बसन त्याला घेऊन जाणार तिकडे. गेलं प्रवचनही गेलं कुठं, ते ग्रंथही ऐकणं गेलं कुठं, आणि ते विहारातली एकाग्रताही गेली कुठं, ध्यानही गेलं कुठं. म्हणून वाईट नका वाटू देऊ, पण हे पाळलं पाहिजे तुम्ही. म्हणून बौद्ध त्यांनाच म्हणतात की जे विहारात जातात, पंचशील पालन करतात, उपोषद पालन करतात, भिक्खू संघाची सेवा करतात आणि बाबासाहेबांशी प्रामाणिक राहतात, त्यांनाच बौद्ध म्हणतात. केवळ आपल्या कागदपत्रावर बौद्ध लिहिलंय म्हणून बौद्ध त्यांना म्हणू शकत नाही. बौद्ध हे आचरणिक लोक असतात. बाबासाहेब म्हणाले आपल्या लोकांना की तुमच्याकडे पाहून इतरांना आदर वाटेल, मान सन्मान करावा वाटेल, अशी तुमची कृती असायला पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे बोट करून इतर लोकांनी असं म्हणता कामा नये की महाराणी बुद्ध धम्म बाठवला. बाबासाहेबाचा पुतळा आहे इथं खरा, नक्कीच जे येत असतील त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इथे रोज होत असत, जे येत नाहीत त्यांनी अधिष्ठान केलं पाहिजे. कारण जर बाबासाहेबांमुळे हे जीवन सोन्यानं नटलंय आपलं, तर आपलं काय कर्तव्य असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या पुतळ्यावर धूळ बसली असली पाहिजे काय? रोज बाबासाहेबांना असा हार टाकला गेला पाहिजे, रोज पुष्पहार टाकला गेला पाहिजे. कारण आपल्याला किती स्कीम दिल्या, रमाई घरकुल योजना दिली. तुमचे पोरं जर कॉलेजमध्ये चालले असतील पोरं पोरी, त्यांना स्कॉलरशिप भेटते, बाबासाहेबांची बदौलत आहे. तुमच्याकडे कोणी नगरसेवक होत असेल, ग्रामपंचायत सदस्य होत असेल, किंवा राजकारणात ज्यांना कुणाला काही यश मिळत असेल, कोणाची बदौलत आहे? बाबासाहेबांची. राजकारणी तर येतच नाहीत बापा, त्यांच्यात वाट्याला जाणं नको. निवडून येण्याच्या वेळेसच म्हणतात आम्ही तुमचेच आहोत, आम्ही तुमचेच आहोत, पण विहारात येण्याविषयी म्हणलं की नाही म्हणते मला खुर्ची भेटत नाही तिथे. तर त्यांचं गणित वेगळं, डिपार्टमेंट वेगळंच आहे त्यांचं. तर त्यामुळे तुम्ही जे श्रद्धाळू आहात, सर्वसामान्य लोक आहात, तुमचं कर्तव्य आहे, समाज मंदिर असो, स्मारक असो की विहार असो, तिथं गेलो पाहिजे. तुमच्या आजूबाजूला मंदिरं पण असतील बघा, इतर समाजाचे असतील. तुम्ही पाहत असाल कोणतं ओस पडलेलं दिसलं का तुम्हाला आतापर्यंत? कोणती मस्जिद असेल तिकडे रेल्वे पटरीकडे इकडे तिकडे कोणती तुम्ही बघितली का ओस पडली तिकडे कोणीच जात नाही बा? बघितलं कधी तुम्ही आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही बघितलं का कोणतं मंदिर ओस पडलाय म्हणून? असं कधीच होत नाही. पण विहारांच्या बाबतीत मात्र अपवाद आहे बघा. खेदजनक बाबा आहे, कामापुरता मामा करणारे लोक आपल्या समाजात आहेत. बाबासाहेबांच्या पुतळ्याचा, बाबासाहेबांच्या मूर्तीचा आहे, सांगायलाही वाईट वाटते, पण परिस्थिती सत्य अशीच आहे. म्हणून बाबासाहेबांना अपेक्षा होती आपले लोक धार्मिक बनले पाहिजे, श्रद्धावान बनले पाहिजे, नाही तर पिढ्यान पिढ्या बर्बाद होतील. फक्त खायचं आणि जगायचं आणि खायचं, खायसाठी जगायचं, जगण्यासाठी खायचं. येणाऱ्या कितीतरी पिढ्या बर्बाद होतील अशानं आपल्यावर जबाबदारी आहे. बाबासाहेब म्हणाले तुम्ही धम्मरथाची 4 चाकं आहात. किती? 4 चाकात भिक्खू एक चाक आहे, तर भिक्खूंनी दुसरं चाक आहे. भिक्खूंची पण जबाबदारी आहे, भिक्खुनींची पण जबाबदारी आहे. पण केवळ त्या दोघांचीच जबाबदारी नाही, तर उपासकांची पण जबाबदारी आहे आणि उपासिकांची पण जबाबदारी आहे. पण तुम्ही फक्त खातच असाल, तुम्ही म्हणजे बाबा तुम्ही नाही, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, तुम्ही लय चांगले. जे येत नाही त्यांची गोष्ट, जे खातच असतील फक्त, तर त्यांच्यासाठी भगवान बाबासाहेबांनी सांगितलं की धम्मरथाची 4 चाकं आहेत. भिक्खू, भिक्खुनी, उपासकानी, उपासिका चौघांची पण जबाबदारी आहे. जसे गाडीचे 4ही चाकं व्यवस्थित असावे लागतात तरच गाडी चालते पुढे, तसे बुद्ध शासनाला पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी जर आवश्यक काय असेल, जबाबदार कोण असेल, तर ते हे 4 संघ सांगितले भगवंताने. म्हणजे भिक्खू पण व्यवस्थित पाहिजे, सिलवान पाहिजे, विनयधारी पाहिजे, शिस्तबद्ध पाहिजे, काम करण्याची धमक त्यांच्यात असली पाहिजे, फक्त दानच घेण्याची धमक नसली पाहिजे, केवळ भोजन घेऊन झोपणारेच नाही पाहिजे, तर कामही करणारे असले पाहिजे, चिवरधारी पण. तुम्हाला मी सांगतो
कारण त्यांच्याकडे पूर्ण वेळ असतो, म्हणून त्यांनी भोजन ग्रहण केल्यावर फिरायला पाहिजे, इकडे तिकडे जायला पाहिजे, प्रवचन द्यायला पाहिजे, पण प्रवचन देण्यापूर्वी अभ्यासही करायला पाहिजे. नाही तर धरली जिपकी लावली टाळ्याला, म्हणजे असंही सांगणारे काही काम काय वातावरण बिघडवतील ना ते तसे. म्हणजे कोणी पण असो, मी मलाही सोडत नाही, म्हणजे माझ्यासह सांगतो जर कोणी असेल तर. म्हणून अभ्यास करणारे पण चिवर झाली पाहिजे, अभ्यासपूर्वक बोलणारे पण पाहिजे, समाजाला जोडणारे पाहिजे, समाजाला फोडणारे पण नाही पाहिजे, नाही का. नाही तर कोणाला जवळ केलं आणि कोणाला दूर केलं की कारभार बिघडते. आणि आपल्याकडे तर लयच बिघडते लवकर, कारण आपल्याकडे अहंकार आणि स्वार्थ ही लागलेली एक कीड आहे समाजाला. समजा इथं कोण येते, चालू आहे की नाही, बंद आहे की हे मला माहित नाही. विहारात येणारे लोक जे माईकच्या नादी जास्तच असतील, पुढं पुढं करण्याच्या नादी जास्तच असतील, त्यांच्यामुळे वातावरण बिघडते बघा. तुमच्यात तसं कोण असेल की नाही मला माहित नाही. मी पहिल्यांदाच आलो इथं, निकाळजी साहेबांना बोलवलं, वाकळे आईच्याकडे भोजनदान आहे म्हणून मी पहिल्यांदाच इथं आलो, म्हणून तुमची काही अशी ओळख नाही मला. पण सांगतो तुम्हाला, गणित केव्हा बिघडते, धम्म कार्य करत असताना, समाज कार्य करत असताना, विहारात जाताना. एकाच व्यक्तीला किंवा ठराविक व्यक्तीला जर महत्व दिल्या जात असेल पुढं पुढं करण्यासाठी, तर गणित बिघडते. कारण तुम्ही सर्वसामान्य, तुम्ही का अरहंत आहे का, तुम्ही का भिक्खू आहे का, नाही आहे. तर मला सांगा, यांना जर महत्व दिलं, यांच्याकडूनच हार, यांच्याकडूनच स्वागत, यांच्याकडेच माईक आणि यांचाच बोलबाला, तर पोट दुखेल की नाही पाठीमागच्यांचं. आणि अगोदरच आपल्याकडे मन मोठं नाही, अगोदरच बारीक मनाची माणसं आपली. असे शरीरानं एवढे मोठमोठे आहेत, पण मनानं असे बारीक आहेत बघा आपली माणसं. तुम्ही नाही बापा, पण काही काहींची गोष्ट चालली, बरं दिसणारच नाही हो. दुसऱ्याचं कौतुक बरं दिसायला लय मोठं मन लागते, दुसऱ्याचं कौतुक करायलाही मोठं मन लागते, आणि दुसऱ्याचं कौतुक ऐकून घ्यायला लय मोठं मन लागते. नाही तर दुसऱ्याचं कौतुक चाललं की इकडं खाली मान घालते, काय करायचं असं तसं, तोंड वाकडं करणं, इकडं पाहणं. मग माझ्या मताचं कोणी दिसते का, माझ्याकडे पाहून हसते का, हे लय जमते बापा. याच्यात लय पुढे गेलेला आहे समाज. तुम्ही नाही तसे, त्यांच्यापैकी कोणी तुम्ही असे बनता कामा नये बघा. आणि त्यामुळे आपल्यामध्ये मतभेद, हेवा दावा, स्वार्थ आणि अहंकार ही लागलेली समाजाला कीड आहे. आणि त्यामुळे बघा, आपण शिस्तबद्ध बनलो पाहिजे, नवीन लोकांना महत्व देणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, विशेषतः तरुण पोरींना, तरुण पोरांना महत्व देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. त्या तरुण पोरांना, तरुण पोरींना महत्व दिलं नाही तर मग ते तरी येतील काय, आणि जे येतात त्यांना महत्व दिलं नाही तर मग ते येतीलच कसे. म्हणून मी नेहमी सांगतोय, हे रोज बोलतोय मी, की नवीन नवीन लोकांना महत्व द्या. नवीन बाया असतील तर त्यांना म्हणा बसा बाई पुढं, वंदना जरी येत नसेल तर बसा ना, या ना. नाही तर मग ही पाहून न पाहिल्यासारखं करायचं, त्यांना बोलायचंच नाही, त्यांनी जिंदगीत आलं नाही पाहिजे कधी. समजा दूरच्या कोणी बाया, नवीन कोणी किरायेदार, भाडे करू कोणी आल्या आणि बघायला त्याच्या धार्मिकता असेल थोडीफार, तर बाद इथे माईकचा आवाज येऊ लागला, जावं का आपण. त्या बिचारे आले समजा इथं, आणि आल्यावर त्यांच्याकडे पाहायचंच नाही, मग इकडं तोंड करून बसायचं. आता त्यांना वाटेल का, आता त्या काय पाकिस्तानातून कुठून काय अफगाणिस्तानमधून आले असतात का लोक, तर विहारात येणारे लोक धार्मिकच असतात की नाही. पण त्यांना महत्व, मग माझं महत्व कमी होईल बा, त्यांना महत्व दिल्यावर. असा जर भाव माझ्या एखाद्या आईचा असेल, असा जर भाव माझ्या एखाद्या बहिणीचा असेल, बाबाचा असेल, ज्या बाबाला माझ्या वंदना येते, काय काय येते, तर समाज जुडेल काय. बाबासाहेबांना माणसं जोडायला सांगितलं की तोडायला सांगितलं, जोडायला सांगितलं की तोडायला, जोडायला सांगितलं की नाही. तर मला सांगा, मग इथं साखर नाही ठेवली, इथं कडुलिंबाचा पालाट ठेवलाय आपण बारीक करून, तर लोक जवळ येतील की दूर जातील. तुमच्या घरी येणारे पाहुणे, त्यांना जर तुम्ही व्यवस्थित बोलले, प्रेमाने बोलले, विचारपूस केली, तर त्यांना पुन्हा यावं वाटेल की यावं नाही वाटणार. आणि तुम्ही त्यांना चहा केला नाही, बसाय म्हटले नाही, थांबाय म्हटले नाही, तर ते म्हणतील का आरती करू का तुमची, मी आमच्या घरी येता का आरती करतो तुमची, आणि पुरणपोळ्याचं जेवण करतो, असं म्हणतील का, ते म्हणतील का. मग ही साधी गोष्ट आहे बघा, आपल्या लोकांना कळत नाही बऱ्याच ठिकाणच्या. आणि त्यामुळे कोणत्या गोष्टीला काय महत्व दिलं पाहिजे हे पण आपल्याला समजलं पाहिजे, माणसं जोडता आले पाहिजे. या लोकांकडे किती लोक जातात, धार्मिकता लोकांमध्ये किती आहे तुम्ही पाहत असाल. आपल्याकडे धार्मिकता नसल्याला हे पण एक कारण आहे की अहंकार ठराविक लोकांचा, आणि स्वार्थीपणा, आणि पुढे पुढे करण्याची एक भावना. कारण भगवान बुद्ध म्हणाले की सर्वच लोक मोठ्या मनाचे नसतात, काही काही लोक बोलत नाहीत,
पण त्यांना वाटते बा आता तेच पुढे पुढे करतात, आपलं काही कामच नाही, आपल्याला कोणी विचारत नाही तर कशाला जावं. बस त्यांना गोळी आहे का कोणती एखादी मेडिकलवर? ते दुखणं त्यांचं दूर व्हावं म्हणून कोणती गोळी आहे का? नाही आहे. आणि पोटदुखीवर तरी गोळी आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे बघा, समाजामध्ये येत राहा, स्मारकामध्ये येत राहा, वंदना करत राहा, प्रवचन करत राहा, ग्रंथ वाचत राहा आणि स्वतःमध्ये बदल करा. नाही तर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडं जाय वारे. लय वर्षापासून विहारात जातो म्हणते मी, आणि तिळभर बदल नाही, फरक नाही. काही फायदा आहे का जाण्याचा? त्या सगळी वंदना पाठ आहे म्हणते हो, आणि कोणी सहन होत नाही. काही फायदा आहे वंदना पाठ असण्याचा? त्या बुद्धाचा धम्म आचरणिक आहे. मी नेहमी सांगतो आचरणिक आहे. आता येता येता भंतीजी लोकांना बोललो मी काल का परवाच्या दिवशी, काही लोकांना लय नाद आहे बा, मी एवढे शिबिर केले, तेवढे शिबिर केले, उपवास पालन करतो, असं करतो, तसं करतो. आता ही चांगलीच गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट ना. भंतीजी लोकांना काही काही अहंकार निर्माण होते आमच्यातले. मला एवढे वर्ष झाले, मला तेवढे वर्ष झाले, आमकन ढमकन एवढ्या डिग्र्या घेतल्या. भगवान बुद्ध म्हणाले, ज्ञानाच्या ठिकाणी आहे. तुम्हाला काय काय येते, काय काय माहित आहे, ते माहित असण्याच्या ठिकाणी आहे. पण तुमचा स्वभाव कसा आहे हे सर्वात महत्वाचं आहे. एखादी अडाणी जरी व्यक्ती असेल, पण माणसं जोडणारी असेल, तोंडात साखर असेल, सुस्वभावी असेल, तर ती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की ज्यांनी लय डिग्र्या घेतल्यात, जे रोज विहारात चाललेत, लय शिबिर केले ध्यानाचे, पण ढेकळाचा पत्ता नाही. काय फायदा आहे? भगवंताच्या काळात अशा कितीतरी घटना घडल्या. पटिशन नावाच्या भंतेजीची कथा घडलेली आहे. त्या पटिशन भंतेजीला काहीच येत नव्हतं, पण आचरणानं ते श्रेष्ठ होते. आणि काही काही भंतेजी लोक, बा आम्हाला गाथा पाठ आहे, आम्हाला प्रवचन पाठ आहे, आम्हाला हे येते ते येते, त्याच्यात अहंकारात होते. भगवान बुद्ध म्हणाले, ज्ञानाचा अहंकार काही कामाचा नाही. ज्येष्ठतेचा, मोठेपणाचा अहंकार, मोठं असण्याचा अहंकार काही कामाचा नाही. तुमचा स्वभाव, तुमचं आचरण कसं आहे हे फार महत्वाचं आहे. मग ते घरात असो की बाहेर असो. घरातही बघ, मी फारच ज्येष्ठ आहे म्हणायचं, भांडण करायचं, मी सर्वात मोठा आहे म्हणायचं, आणि नाव ठेवत राहायचं, भणभणी लावायची आपल्या इकडे. समजा शब्द नुसतं काही म्हणत राहायचं, भांडे घासले नाही, झाडूच बरोबर मारला नाही, आणि पुढे बाहेर गेली होती, तुला समजत नाही का, आणि असं नाही का, तसं नाही का. आता यानं कोणी येईल का जवळ? चहा करून देऊ का म्हणेल का कोणी? औषध देऊ का म्हणेल का कोणी? बापा द्यायचं तर म्हणतील मरा तिकडे, खपा तिकडे, मी सांभाळतच नाही. भगवान म्हणाले, सगळ्या गोष्टी येऊन ठेपतात त्या आपल्या स्वभावावर. म्हणून स्वभाव चांगला असला पाहिजे. लेकरं तेव्हा चांगले म्हणतील, म्हाताऱ्या आयाना बाबांना म्हणतो मी, जेव्हा आपले तोंड गोड राहील सगळ्यासोबत. आपणही असे झुकते माप करत असेल तर कोणती सून कशी आपल्याला जवळ करेल. आणि कोणती सूनही असेल, तिला अपेक्षा असेल सासू सासऱ्यांकडून, आपल्या आईसोबत आपल्या भाऊजाईनं चांगलं वागावं, आणि मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत कसंही वागावं, असे भावना ठेवणारी एखादी सूनबाई असेल तर कोणत्या तोंडानं तिनं म्हणावं, सासूनं मला आईचं प्रेम द्यावं आणि सासऱ्यानं मला बापाचं प्रेम द्यावं. कसं देते? टाळी एका हाताने वाजते काय? हे फक्त भांडणात सांगण्यापुरतच गणित असते आपले. दुसऱ्याला टाळी एका हाताने वाजते काय, आणि आपलं गणित जाते कुठं? आणि त्यामुळे बघा, हा स्वभाव जो आहे धम्माचा, हा महत्वाचा आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये धार्मिकता निर्माण हो, यासाठी म्हणून मी सांगतोय, हा वर्षावासाचा पिरियड आहे. दान देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग भोजन दान आहे, परिष्काराचं दान आहे, चिवराचं दान आहे. त्या दिवशी मी एका ठिकाणी सांगितलं बघा, दान पुण्य करणारे 4 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे? या जगतामध्ये दान करणारे 4 प्रकारचे लोक आहेत. एक दानदाता आहे, स्वतः दान देते पण दुसऱ्याला दान देण्याची प्रेरणा देत नाही. स्वतः काही लोक स्वतः दान देतात बघा, पण दुसऱ्याला दान द्यावं असं त्यांना वाटत नाही, प्रेरणा देत नाही दुसऱ्याला. बऱ्याच कार्यक्रमात पण तसंच होते. भोजन दान आम्हाला वाटताना पण काही महिला बघा, आमचंच घ्या म्हणतात सगळं, आणि दुसऱ्याचा डबा धडधड दिसायला ती माऊली कुठंतरी ठेवून गेली बाजूला, बा गर्दी आहे कोणीतरी वाढेल म्हणून, तिचा डबा तसाच ठेवला शेवटपर्यंत, आणि माझंच घ्यावं म्हणून वाढलं. सांगा, हा एक प्रकारचा दानदाता आहे. माझंच दान घेतलं पाहिजे, दुसऱ्याला चान्स मिळू नये असंही करणारे काही लोक आहेत, जे देतच नसतील. बाबा ते तर त्या गावचेच नाही,
जे देतात त्यांची गोष्ट चालली, नाही तर तुम्ही मला असंही असते का, हो तसंही असतं, तुम्हाला माहीतच नाही, तुमच्या गावाला जातच नाही कधी कोणी कोणी, तुम्हाला काय माहित होणार त्याचं. तर पहिला दानदाता सांगितला, स्वतः काही काही लोक दान देतात पण इतरांना प्रेरणा देत नाहीत दानाची, किंवा दान दिलं पाहिजे, दान देणं चांगलं आहे, दान देणं पुण्य आहे, बुद्ध शासनाची वृद्धी होते, बाबासाहेबांना अभिप्रेत काम होते, असं कुणाला म्हणणार नाहीत, आपणच दान देतील. तर एक प्रकार असा आहे. दुसरा प्रकार समाजामध्ये असा आहे की इतरांना म्हणतील वर्गणी द्या ना, जयंती आहे, विहारात वर्षावासाचा कार्यक्रम आहे, वर्गणी द्या ना, दान द्या ना, यांना सांगतात दान दिलं पाहिजे, आपण विहाराचं काम सुरू आहे किंवा काय 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 दान द्या ना, आणि आपलं नाव कोरट ठेवलंय तसं. तुम्ही नाही तसे बापा, दुसऱ्याला मागतील, साऱ्या गल्लीनं फिरतील, सारा संजय नगर मुकुंदवाडी चिकलठाण्यापर्यंत पळतील दान मागत मागत, आमच्याकडे विहाराचं काम सुरू आहे, मूर्तीचं काम सुरू आहे, असं काम सुरू आहे, तसं काम सुरू आहे, द्या 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 द्या. एक रजिस्टर भरेल दुसऱ्याच्या नावानं आणि यांचं नाव तसंच आहे. असे असतात लोक काही काही बघा, दुसऱ्याला दान द्या म्हणतील पण स्वतः मात्र दान देत नाहीत. आहेत की नाही असे लोक बापा? होत म्हणाल तुम्ही, नाही म्हणालच कसे, बिलकुल तुम्ही काय समाजाच्या बाहेरचं थोडी आहे, बिलकुल तुम्हाला असे लोक भेटतच असतील. तिसरा प्रकार सांगितला, हे भगवंतानंच सांगितलं, हे करुणानंद भंतेजी निमित्त आहे हो, हे सांगितलं कोण? असे 4 प्रकारचे लोक असतात, हे कोणी शिकवलं? आपल्या भगवंताने शिकवलेलं आहे. दुसरं समजलं. तिसरं सांगितलं भगवंतानं, समाजामध्ये काही काही लोक असे आहे, म्हणजे आपल्या समाजाची गोष्ट नाही, समाज म्हणजे मनुष्य समाज, काही काही लोक. तिसरा दानदाता असा सांगितला, स्वतःही दान देत नाहीत आणि दुसऱ्यालाही देऊ देत नाहीत. प्रेरणा तर दूरची गोष्ट राहिली, त्यांना देणं देऊ दे, राहू दे ना, कुठं दान देता बापा. असे लोक पाहिले आम्ही कार्यक्रमात, आमची नजर लय बारीक राहते. कोणी दान देऊ लागलं आणि विचारलं समजा मोठेपणाने, चालते का असं दिलेलं? एका ठिकाणी त्याच्या बाजूलाच बसलो होतो माणूस, आणि एका माणसाकडे गेलो बा कार्यक्रमाला, आपण काय पाहत नाही कोणाकडे असं दान देताना, पण असं सहज बसलो, उशीर झाला होता, मी म्हटलं बाबा काय द्यायचं, म्हणजे दान देऊ लागले तर लवकर देऊन द्या ना, मला जाऊ द्या. असं पाहत होतो ते एखादं नवीन होते, ते बिचारे, श्रद्धा तर होती त्यांची, पण त्यानं काढलं बा ते काहीतरी खिशातून काय दान द्यायचं, आणि ते म्हणे बा त्यांना बाजूचं जे होतं की नाही ते काहीतरी चारी होतं, समजून घ्या तुम्ही, चारी, ते लय कार्यक्रम करणारे समजा. मोठेपणानं विचारल्यावर हे स्वतः कार्यक्रम करते, वंदना म्हणते, बुद्धाचा धम्म शिकवते, त्याच्यावर प्रवचन देते, ग्रंथ वाचते, खरं ज्ञानी कोण असायला पाहिजे होत? तेच असायला पाहिजे की नाही? त्याला विचारलं यानं नवख्यानं, बा देऊ का एवढं? तेवढं का? हे द्या एवढं. मी मनोमन विचार केलो, आपल्याला वाईट वाटत नाही हो, तू काही नाही दिलं तरी वाईट वाटण्याचा काय विषय आहे? भगवंताला भिक्षू संघाने तर भिक्षू संघाला तर भगवंताने सांगितलं, हे पात्र तुमच्या जवळ आहे म्हणून भिक्षू हा सम्राट आहे म्हणाले भगवान बुद्ध. ह्या पात्रामुळे भिक्षू हा सम्राट आहे, भिक्षूला कोणी म्हणू शकत नाही देत नाही. एका घरावर जर नाही दिलं तर दुसऱ्या दारावर जा म्हणे भगवान, दुसऱ्या दारावर नाही दिलं तर तिसऱ्या दारावर जा म्हणे, तिसऱ्या नाही दिलं चौथ्या, पाचव्या, सहाव्या, 7व्या तरी दारावर देईल म्हणाले. म्हणून भिक्खू हा भिकारी नाही आहे, तर भिक्खू सम्राट आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून भिक्खूंनी सुद्धा नाराज होण्याचा काही विषय नाही आहे. तर त्यामुळे मी फक्त हे सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगितलं, नाही तर सांगत नसतो आपण, एक मोटिवेशनल आहे म्हणून सांगितलं. तर त्या ठिकाणी अशीही लोक आहेत, म्हणून भगवंताने सांगितलं तिसरा प्रकार असा आहे की स्वतः पण दान देत नाहीत आणि खरंच देत नाहीत. काही काही लोक म्हणजे माझीच गोष्ट नाही बाबा, आपल्याला तर लय लोक दान देतात. मी तर सांगतो की माझं पुण्य किती असेल ते त्याची तर गिनतीच नाही तुम्हाला सांग. एवढं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सगळ्या प्रकारचं दान, वस्तू असेल, कामासाठी असेल, काय काय असेल, सगळ्या ठिकाणी एवढे मायबाप आहेत चांगले, तुम्हाला मी काय सांगू. हे आमचे आता निकाळजे साहेब सोबत राहतात, त्यांना विचारातो, आता ते काम करण्यासाठी सोबत राहतात. बिलकुल लोक काही मागण्याचा तर विषयच नाही, कुणाला मागायला तर जात नाही आपण कुठे, मागण्याचा विषय नाही, एवढे लोक चांगले आहे. आणि त्यामुळे काही काही लोक खरंच असे आहे की जे स्वतः पण दान देत नाहीत आणि इतरांना पण दान देऊ देत नाहीत. बिलकुल दान द्यायचं म्हटलं तर भलतच काहीतरी म्हणतील. हा तिसरा प्रकार आहे. चौथा प्रकार आणि शेवटचा प्रकार सांगितला भगवंताने आपल्या, काही काही लोक समाजामध्ये असे आहेत की स्वतः पण दान देतात आणि इतरांना पण दान देण्याची प्रेरणा देतात. दानाचं महत्व काय आहे
भगवंताने का दान द्यायला सांगितलंय, काय दान द्यायला सांगितलंय, ह्याच्या बाबतीत लोक बोलतात बघा, आणि लोक तसं प्रेरित करतात. भगवान म्हणाले सहाय्यक पण बनलो पाहिजे आपण, माहिती तुम्हाला, निर्वाणाकडे जाण्यासाठी सहाय्यक पण बनलो पाहिजे. तर त्यामुळे चौथा प्रकार कोणता आहे, स्वतः पण देतात आणि इतरांना पण प्रेरित करतात देण्यासाठी. तर किती दानदाता सांगितले झाले, पहिला कोणता, स्वतः देतात परंतु इतरांना देऊ देत नाहीत, प्रेरणा देत नाहीत. दुसरा, स्वतः देत नाही, दुसऱ्याला द्यायला सांगते. तिसरा, स्वतःही देत नाही आणि दुसऱ्यालाही देऊ देत नाही. आणि चौथा मात्र स्वतः पण देते आणि दुसऱ्यांना पण देण्याची प्रेरणा देते. आता यातले तुम्ही कोणते ते इतरांना नका सांगू, आपल्याच मनाला विचारा आणि आपल्याच मनाला सांगा. नाही तर सांगताना तर बाबा मीच आहे, मग माझ्यासारखं तर कोणीच नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले छाती बडवून सांगण्याची काही गरज नाही की आपण कोण आहोत आणि काय करतो. ते आपल्या मनाला माहीत असलं पाहिजे अध्यात्माच्या बाबतीत की आपण काय आहोत ते, हे लक्षात कधी पण ठेवायचं. म्हणून सांगण्याची गरज नाही की मी एवढे शिबिर केले, सांगण्याची गरज नाही मी की एवढे उपवासाचं पालन करतो, सांगण्याची गरज नाही की मी काय विहारातच जात असतो. आमची तब्येत बरी नाही जरा, त्यामुळे खोकला येत आहे. तर हे 4 प्रकार लक्षात ठेवा तुम्ही. आणि या 4तून कोणते बनाल तुम्ही, कोणते बनाल 4तून तुम्हाला विचारतोय मी. चौथे बना, चौथे बनलं पाहिजे. पहिली कोण, चौथ्यातलं काय सांगितलं की स्वतः पण दान देणे आणि इतरांना पण दान देणे, हे जमलं पाहिजे. नाहीतर त्या गाढवासारखं होते. गाढवाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, गाढवाची गोष्ट माहिती की नाही, सांगू का तुम्हाला, थोडक्यात सांगतो गोष्ट मी. आता या तुमच्याकडे पहिल्यांदाच आलो, दृष्टांत आहे, दृष्टांतच घेतला पाहिजे. बघा, एका जंगलामध्ये गाढव होतं. मी बऱ्याचदा सांगितला दृष्टांत. एका जंगलामध्ये गाढव होतं, त्यानंतर कोल्हा पण होता आणि एक सिंह होता. तर झालं असं की सिंह म्हातारा झाला होता थोडाफार. मग सिंह म्हातारा झाल्यामुळे कोल्हा नौकर म्हणून त्याच्याकडे राहत होता, सेवक. मग कोल्हा सेवक म्हणून त्या सिंहाकडे गेला, महाराज मी आपली सेवा करू इच्छितो. तर सिंह म्हणे तू काय करू शकतो. तर त्या कोल्ह्याने सांगितलं की महाराज आता तुम्ही म्हातारे झाला आहात, तुम्हाला जास्त फिरणं वगैरे होत नाही, तर जर गुफेच्या जवळ चालून शिकार आली तर मी तुम्हाला येऊन सूचना करत राहील की बा आता शिकार चालून आली आणि तुम्ही झडप मारा. तर सिंहाला वाटलं की बा ठीक आहे, आपल्याला जर फुकट कोणी सेवक भेटत असेल तर काय हरकत नाही. तर मग चालले दिवस, 1 2 3 4 5. मग कोल्हा काय करायचा, जंगलामध्ये जायचा आणि एखाद्या प्राण्याला फसवायचा, त्यांच्याशी मैत्री करायचा आणि त्यांना त्या गुफेच्या जवळ जवळ घेऊन यायचा. गुफेच्या जवळ प्राणी आला की हा सिंहाजवळ जायचा आणि सिंहाला सांगायचा की मालक शिकार चालून आलेली आहे. मग सिंह बाहेर यायचा आणि झडप मारायचा. कोणावर, त्या शिकारीवर. आता असं करता 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 कोल्ह्यापासून सगळे प्राणी लांब लांब चालले होते. एक दिवस गाढव त्याच्या तावडीत सापडला. लक्षपूर्वक ऐका, गाढव कोणाच्या तावडीत सापडलं, कोल्ह्याच्या. कोल्ह्यानं गाढवाशी केली जवळी आणि त्याला म्हणे बा आपण दोघं मित्र आहोत आणि तुला एक सिरियस गोष्ट सांगायची. गाढव म्हणे काय सांगायची. तर कोल्हा म्हणे ती तुझ्या भल्याचीच आहे. तर गाढव म्हणे काय आहे. तर कोल्हा त्याला म्हणाला की गाढव दादा, आपल्या जंगलाचा राजा कोण आहे, सिंह आहे. तर सिंहाला इच्छा झाली की एका दिवसासाठी का होईना गाढवाला जंगलाचा राजा बनवायचा. आता तुम्हाला जर कोणी म्हणे तुमच्या विहारासाठी एवढे एवढे पैसे देतो, येता का, कोणाला बरं नाही वाटणार. तुम्हाला जर कोणी म्हटलं समाजातून तुम्हीच या, तुम्हाला मी असं असं देतो काहीतरी निवडणुकीच्या वेळेला, सगळा प्रामाणिकपणा डिलीट होतो आणि बाबासाहेबाशी बेईमानी करायला लोक तयार होतात. काही होतात की नाही. वर्षानुवर्ष हेच चालत आलेलं आहे तुमच्या माहितीसाठी. सगळा समाज दावणीला बांधतात कोणीतरी ठराविक लोक, सगळ्या एरियाची गोष्ट, सगळा समाज दावणीला बांधतात बघ. आणि 5 वर्ष समाज मग पाया पडू पडू बेजार होतो.
या फाईलवर सही करा, त्या फाईलवर सही करा, हे काम करा, ते काम करा, आणि लोक मग आपल्या पायाच्या दूर ठेवतात. लोक ठेवतात की नाही? तर मग गाढवाला वाटलं बा एक दिवसाचा राजा मला सिंह जर बनवतोय तर आपण तयार झालो पाहिजे. लोभ कोणाच्या मनात नाही होणार, नाही का? लोभ येतो ना. तर गाढव तयार झालं, पण गाढव जाता जाता विचार करते की आपण चाललो खरं, पण या कोल्ह्यावर कसा भरोसा ठेव? सिंह सिंह आहे, आपल्यावर जर झडप मारलं तर काय कोणाचं घ्यायचं? म्हणून यानं विचार केला आपण सावध गेलेलं बरं, सावधगिरी बाळगलेली बरं. मग हे घाबरतच गेलं. कोण? गाढव. नेमकं सिंहाच्या जवळ गेलं. कोल्ह्यानं जाऊन सांगितलं सिंहाला की शिकार चालून आली. सिंह उठला, त्याला लागली होती भूक. त्यानं आव नाही पाहिलं, ताव नाही पाहिलं, गेलं त्या गाढवावर. ते आता झडप मारणार. तर गाढव सजग होतं, सावध होतं. गाढवाला माहित होतं की बाबा आता काय सांगावं, भरोसा कसा करायचा. तर गाढव असं पळायच्या तयारीतच होतं. सिंहानं झडप मारायची आणि गाढव पळायचं. हा गाढवाची शेपटी सिंहाच्या हातात आली. गाढवानं धूम ठोकले गेलं जंगलात. गाढव पुढं, कोल्हा त्याच्या पाठीमाग. पुन्हा कोल्ह्यानं गाठलं गाढवाला, आणि गाढव म्हणे तुम्हाला फसवलं म्हणे कोल्ह्याला. तर कोल्हा म्हणे की गाढव दादा माझं ऐकून तर घे. तर गाढव म्हणे काय राहिलं ऐकायचं? माझी शेपटी तुटली म्हणून बरं झालं म्हणे. जर गडी माझ्या आपल्या नरडीवचा घोड घेतला असता तर केवढ्यात पडला असतं. तर गाढव आपलं कोल्हा म्हणे की गाढव दादा तुला मारायचंच असतं तर नरडीचा घोटच घेतला असता ना. तू विचारतं मला की नेमकी शेपटीच का तोडली? कोणी? सिंहानं. ते म्हणे सांग. तर बघ तुला जंगलाचा राजा बनवायचा आहे. हो. तर सिंहासनावर बसावं लागेल की नाही? तर म्हणे हो. मग सिंहासनावर बसताना शेपटी आड येईल की नाही? येईल की नाही? ते म्हणे हो. तुझं म्हणणं खरं आहे गड्या म्हणे. अरे म्हणून शेपटी तोडली म्हणे तुझी. गाढव म्हणे अच्छा असं आहे का? बरं म्हणे मग आता चल म्हणे डबल राजासोबत चर्चा तर झाली पाहिजे. पुन्हा गाढव तयार झालं, गेलं सिंहाच्या जवळपास. कोल्ह्यानं सांगितलं महाराज शिकार चालून आली. शिकार चालून आली तर सिंह पुन्हा आला. गाढवावर झडप मारली. गाढवावर झडप मारता मारता या वेळेला नरडीचा घोट घेता घेता गाढव सावधच होत. गाढवाला वाटलं बाबा काय सांगा पुन्हा झडप मारली, कुठं मारली. तर गाढव सावधच होत. गाढवाच्या वरती झडप मारली खरी, पण सिंहाच्या हातात यावेळेस गाढवाचे कान आले. गाढव गेलं पळून, धूम ठोकली जंगलात. कोल्हा त्याच्या पाठीमागे. पुन्हा कोल्ह्यानं गाठलं गाढवाला. गाढव म्हणे तू तर म्हणे की बा मला राजा बनवायचं, माझी शेपटी तोडली ना, आता कानही तोडले. आता कान तोडण्याचा काय मतलब होता म्हणे? कानाचा आणि सिंहासनाचा काही संबंध आहे का? कोल्हा म्हणे माझं ऐकून तर घे. असे लय कोल्हे असतात समाजामध्ये, ते तुम्हाला समजले पाहिजे. कोल्हे समजते तुम्हाला? समजले पाहिजे. कोल्हे लबाड कोल्हे असतात असे खूप. तर तो कोल्हा म्हणे ऐकून तर घे माझं. ते म्हणे सांग बापा. हे पा सिंहासनावर बसायचं होतं, डिस्टर्ब होऊ नये म्हणून शेपटी तोडली. बरोबर. आता राजा झाल्यावर राजमुकुट चढवावं लागेल की नाही? गाढव म्हणे हो गड्या. मग मुकुट चढवताना तुझे आडवे कान आडवे येतील की नाही? म्हणे हो गड्या. कान आडवे एवढे डिस्टर्ब करू नये, मुकुट चढवता यावा म्हणून तोडले. ते गाढव म्हणे अच्छा असं आहे का? पुन्हा विश्वास टाकला. निघाले सिंहाला भेटायला. आता पहिल्यांदा शेपटी तोडली, दुसऱ्यांदा कान तोडले. गाढव सावधच होत, पण गाढवाच्या मनात लोभही होता. काय सांगावं बापा, हे कोल्हा म्हणते ते खरंच असेल. सिंहासनावर बसण्यासाठी शेपटी तोडली असेल, मुकुट चढवायचा म्हणून कान तोडले असतील. आता पाहू काय होते ते. गाढव गेलं आणि तिसऱ्यांदा सिंहाला कोल्ह्याने सांगितलं महाराज व्यवस्थित झडप मारा आणि आता तरी त्याच्या नरडीचा घोट घ्या. तिसऱ्यांदा मी कसं तरी कबूल करून त्याला आणलंय. सिंह पण तयार झाला आणि गाढव आलं. सिंह दडी धरून बसलंच होतं एकदम. सिंहानं यावेळेस मात्र आपली निशाणा आपला हुकवला नाही, बरोबर झडप मारली आणि गाढवाच्या नरडीचा घोट घेतला. गाढव खाली पडलं आणि गाढव मेलं. तर विचार करा, मी हे यासाठी म्हणून सांगतो की आपल्याला सुद्धा
निवडणुकीच्या वेळेला, आता निवडणूक आहे, मुद्दाम सांगितलं मी, आता निवडणूक आहे, ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहे. कधी निवडणूक आहे? आता निवडणूक आहे, बरोबर. निवडणुकीच्या वेळेलाच गोष्ट सांगू लागलो मी. खासदारकीच्या अगोदर एक गोष्ट सांगली मी, किती वेळ तुम्ही ऐकलं असेल तर. आता मुद्दाम सांगतो, आता निवडणूक आहे. कोण कधी कोल्हा बनून येईल, कोणत्या सिंहाकडे तुम्हाला घेऊन जाईल, कोणता झेंडा दाखवेल, त्या कोल्ह्याला तुम्ही ओळखलं पाहिजे. तुमचा कोल्हा जो आहे कोणी येणारा, त्याला चांगलं ओळखा, त्याच्या नादी लागू नका. जे नादी लागतील अशा कोल्ह्यांचे, त्यांची गत गाढवासारखी होईल आणि ते बेमान होतील बाबासाहेबांना. आणि बाबासाहेबांना बेमान होणं थोड्याशा स्वार्थासाठी परवडणार नाही. येणारी पिढी आपला काय विचार करेल याचाही आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणून तुम्हाला ही गाढवाची गोष्ट, गाढवाचा दृष्टांत सांगितला. तुम्ही तसे सुज्ञच आहात, परंतु ह्यावर तुम्ही चिंतन कराल, मनन कराल आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं एक समाज, आदर्श समाज कसा निर्माण होईल त्याचा तुम्ही विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हा सर्वांकडून. आज वाकळे परिवाराकडून आम्हाला जे भोजनदान मिळालंय, निकाळजे परिवाराने आम्हाला इथे निमंत्रित केलं. यापूर्वी सुद्धा निकाळजे परिवाराकडे आम्ही आलो होतो, तेव्हा आपण सर्वांनी सुद्धा त्या भोजनदानामध्ये सहभागी झालात, धम्मदेसना ऐकून घेतली. तेव्हा तुम्हा सर्वांच्या प्रती मांगल्याचा भाव व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना सूचना करतो. आम्ही साजापूरला इथून जवळच आहे, वाळूच जवळ आहे, साजापूर तिसगावच्या जवळ. दर रविवारी तिकडे कार्यक्रम असतो. वर्षावासामध्ये दर रविवारी कार्यक्रम असतो, भोजनदान असते, भिक्षू संघाला भोजनदान असते, उपासकांनाही भोजनदान असते. तुम्ही सुद्धा भोजन घेऊन येऊ शकता भिक्षू संघाला देण्यासाठी तिथे. तर साजापूरला तुम्ही येत राहावे असं मी तुम्हाला निमंत्रण देतो आहे. 20 ऑक्टोबरला म्हणजे अजून 2 महिन्यानंतर आमचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असणार आहे. त्याही कार्यक्रमाला तुम्ही याल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो. आणि इथे ही माझी छोटीशी धम्मदेसना संपन्न झाली आहे असे मी जाहीर करतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.